थँक्यू डीचे. अप्रतिम गोलंदाजी, मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक, मात्र पॉवरफुल बॉलिंग मी म्हणेल. पॉवर दाखवायची होती आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या बॅटरला, मात्र इथे पॉवर दाखवले ते विशाल कोळीनं. पॉवरफुल बॉलिंग केली गेली आणि जवळपास 3 महत्वपूर्ण विकेट. सुरुवात आपण पाहिली तर एक सगळ्यात मौल्यवान विकेट प्रफुल्ल पप्प्याला बाद केलं, त्यानंतर मात्र लगेचच मेघनाथ म्हात्रे यांना बाद केलं आणि त्यानंतर मात्र मालवणीचा वंडर बॉय मिलिंद कोळी यांना देखील डग आउटचा रस्ता दाखवला, तो म्हणजे विशाल कोळी यांना. न्यू बॅटर मिस्टर जोनस, टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठं नाव म्हणायचं गेलं तर गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून एक ओळख टेनिस क्रिकेट जगतामध्ये आहे. मागच्याच वीकमध्ये जवळपास एन.एस. भाईंदरच्या त्या मैदानावर काय इनिंग साकारली होती. 85 धावा नाबाद खेळी पाहिली होती आणि त्या 85 धावा त्या देखील अवघ्या 24 चेंडूमध्ये जोनसनं बनवल्या. त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये जवळजवळ 185 धावा होत्या जोनस यांच्या त्या बॅटमधून. यावेळेस एक सरप्राईज डिलिव्हरी दिली होती. समोर चेंडू टाकला होता, चेंडू थोडा टॉस झाला होता आणि त्या चेंडूवर अगदी फसला गेला होता जोनस. महत्वपूर्ण हा चेंडू होता आणि त्या ठिकाणी बॅटची एज देखील होती. चेंडूनं बरीचशी उसने घेतली होती. एक जर क्षेत्ररक्षक असला कदाचित फ्लाइंग स्लिप त्या ठिकाणी जर जवळ असती तर कदाचित तो कॅच होऊ शकला असता. मात्र चांगलं षटक, पहिलं षटक आणि नक्कीच इथे मात्र ही पहिल्या षटकातील बाजू जर आपण पाहिली तर धनवीन एकविरा स्पोर्ट्स या संघाची थोडीशी बाजू वरचढ पाहायला मिळते. फक्त 5 धावा 3 विकेट आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या. घेऊया डीजे ब्रेक, त्यानंतर येऊया या पुढच्या षटकाच्या दिशेनं. डीजे थँक्यू. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं या ठिकाणी अक्षय सी फूड चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत. वळूया मॅचच्या दिशेनं. पहिले षटक नक्कीच अप्रतिमरित्या हाताळला गेला. विशाल कोळी 3 विकेट प्राप्त करतोय आपल्या या पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेला 3 धक्के देखील देतोय. थोडंसं प्रेशराईज नक्कीच केलं गेलं विशाल कोळीच्या या षटकानं आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेला. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय टेनिस क्रिकेट जगतातील एक आणखीन मोठं नाव मिस्टर संदीप कारवत. साईनाथ अर्णाला या संघाच्या माध्यमातून भरपूर वर्ष आपण क्रिकेट संदीपचं पाहिलंय, संदीपला ओळखले त्या क्रिकेटच्या माध्यमातून. ऑफसाईडला पंच केलं गेलं. जवळपास क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, हरेश होता त्या ठिकाणी. एक मौल्यवान विकेट आहे जोनसची आणि त्या विकेटला टार्गेट केलं होतं या ठिकाणी. खूप मोठं नाव. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 6. मात्र कागदोपत्री नेहमी प्रमोद शेडगे जी नेहमी म्हणतात की कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाहीये. ज्यावेळेस आपण मॅच खेळतो किंवा स्पर्धा खेळतो त्यावेळेस त्या मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस आपण खेळण्यासाठी उतरतोय त्यावेळेस मात्र आपण ती खेळी साकारले तर आपण मात्र खरे. जबरदस्त फटका. ही आहे जोनसची ताकद, एक मोठं नाव आणि यावेळेस येतोय जोनसच्या बॅट मधून हा षटकार 6. थँक्यू. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये एन.एस. भाईंदर संघाच्या माध्यमातून आपण जोनसचं क्रिकेट पाहिलंय. अनेक अर्धशतक खेळी हे जोनसच्या नावावर आहेत आणि त्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये तब्बल 23 संघ खेळत आहेत आणि 23 संघांमधून एक बेस्ट इनिंग साकारणारा आणि एका स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणारा हा एकमेव खेळाडू आपल्याला स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतो, जोनस. षटकार धावसंख्येचा वेग वाढतोय. धावा झाल्यात फलकावर त्या 12. मात्र एका साईडला आपण पाहतोय एक मोठं नाव ते म्हणजेच संदीप कारवत.
यावेळेस कव्हरच्या दिशेला गॅप मध्ये फटका आहे. हरेश मात्र चेंडूच्या मागे धावतो. विशाल कोळी चेंडूच्या मागे पळतोय. चेंडूला स्टॉप केलं गेलं बाउंड्री लाईनच्या जवळ. या फटक्यावर मिळतील त्या 2 धावा. कालचा दिवस जर आपण पाहिला तर कालच्या दिवसामध्ये पहिला मॅच आपण हा पाहिला होता. आगरी कोळी समाज आणि जवळपास धनवीन एकविरा. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेला पराभूत केलं होतं धनवीन एकविरा नायगाव या टीमनं. मात्र तो दिवस कालचा होता. हा दिवस वेगळा आहे आणि बऱ्याचशा संघांमध्ये बदल आहेत. आणखी एक जोरदार फटका डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. शतरक्षक त्या ठिकाणी आहे शैलेंद्र. थोडंसं फंबल झालं. 1 धाव तर या ठिकाणी वेगानं पूर्ण केली. कॉलिंग अगोदर जर झाले असते तर कदाचित या 2 धाव होऊ शकल्या असत्या. आता थोडासा उशीर झाला. पम्याला हा कॉल करण्यासाठी डबलचा सिंगल इथे मिळतोय. कारण 3 धक्के 3 विकेट आतापर्यंत आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या पडल्या आहेत. त्याच्यामुळे इथे मात्र कुठेतरी सावध क्रिकेट म्हणजे सावध रहा सावधान रहा असं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. धावा झाल्या त्या 15. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ. ऑन साईडला प्रमोद कोळी यांच्या पाठमधून फटका. डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो. चांगली गोलंदाजी आज. जबरदस्त गोलंदाजी. आणि जे 2 मॅचेस धनवीन एकविरा टीमनं ज्या जिंकल्याच नाही त्या एकतर्फी. दोन्ही मॅचेस एकतर्फी जिंकलेत. कुठल्याही शेवटच्या क्षणापर्यंत ती लढत पाहिली नाही कालच्या दिवसामध्ये. काय ती गोलंदाजी काय ती बॅटिंग ऑर्डर या टीम जवळ आहे. सॉफ्ट अँड इथे विचार केला होता अगोदर जोनसनं की मला चेंडूला पिक करायचं आहे. मात्र गती पाहिली. थोडंसं एक फसवा म्हणजे बॅकहँड डिलिव्हरी हाताळली होती. एक प्रकारे म्हणायचं गेलं तर गुगली होता. मात्र त्या चेंडूला व्यवस्थित स्टॉप केलं गेलं. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. 2 षटकांच्या खेळीच्या अखेरीस आपण फटकावर धावा पाहतोय. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या 3 बाद 16 धावा. शेती करताव रोज जीवाशी आमचे खेळताव. आम्ही मावऱ्याची शेती करताव रोज जीवाशी आमचे खेळताव. दर्याचे आम्ही राजे हवं जगान गाजतय आमचं नाव. आमचे वेशीवर देव बसतान आमचे गावाचं रक्षण करतान. आई नागदेवी आमची माऊली डोकऱ्या बाबाची आम्हावर सावली. आई नागदेवी आमची माऊली डोकऱ्या बाबाची आम्हावर सावली. थँक्यू. नायगाव गावाचे टायटल सॉन्ग डीजेच्या माध्यमातून आपण ऐकलं. मात्र खऱ्या अर्थाने खरोखरच जरी कोळी समाज असला मच्छीमार बांधव असले तरी मात्र कोळी समाजाचं नक्कीच एका गोष्टीचं मी तुम्हाला नक्कीच माहिती देईल. विशाल यावेळेस सज्ज होतोय. दुसरा स्पेल विशाल कोळी यांचा फ्रंट लाईन यावेळेस ऑन साईडला डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळलं गेलं. शैलेंद्र गोडेकर त्या ठिकाणी आहे. चेंडूला फीड करतायत. 1 धाव. कोळी समाजाचं एक महत्व मच्छीमार आहेत कोळी समाज आहे कोळी बांधव आहेत तरी देखील सगळ्यात जास्त देवदर्शनाच्या वारी करणारा हा समाज आहे. लक्षात ठेवा. कोळी समाजाच्या बद्दल म्हणायचं गेलं तर सर्वात जास्त उपवास जे असतात ते कोळी समाजाचे. एकादशी म्हणा इतर काही म्हणा. मच्छीमार आहेत लक्षात ठेवा. मात्र काही काहींना असं वाटतं की मच्छीमार आहेत म्हणून उपवास तपास करत नसतील. मात्र सर्वात जास्त उपवास हा कोळी समाज करतोय. यावेळेस लेट कटचा फटका. मात्र काय त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप केलं. अनिल घरत आहेत. अप्रतिम चेंडूला स्टॉप केलं गेलं त्या ठिकाणी. 1 धाव. आणि सगळ्यात जास्ती देवदर्शनाच्या वारी जर कुठला समाज करत असेल तो देखील कोळी समाज. धावा झाल्या त्या 18. इथे वेग वाढवावा लागेल आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेला. मात्र हा विचार सुरू आहे मनामध्ये तो नक्की धनवीन एकविरा नायगावच्या की आम्हाला आतापर्यंत आम्ही जे कंट्रोलमध्ये ठेवले ते शेवटपर्यंत कंट्रोलमध्ये आम्हाला ठेवायचं आहे आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेला. भरपूर प्रेक्षक या ठिकाणी दाखल झाले आहेत. हा मॅच पाहण्यासाठी 40+ क्रिकेट आज भरपूर क्रिकेट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्या क्रिकेटनं. यावेळेस बॅटचा टो. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा अनिल घरत त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप करतायत. क्या बात आहे. वेल डन. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अनिल घरत कडून पाहायला मिळते. मॅन फ्रॉम हरणाला पाहू शकाल. मॅन फ्रॉम वसई देखील आपण म्हणू शकाल अनिल घरतच्या विषयी म्हणायचं गेलं. आणि मॅन फ्रॉम रायगड देखील म्हणू शकता. रायगडचं देखील धनवीन रायगडचे देखील कॅप्टन आहेत ते. आणि आज आपण धनवीन एकविरा नायगावचे देखील कॅप्टन त्यांना पाहतोय आपण. धावा 19. आज विशाल कोळीने खरोखरच नायगावकरांची मात्र मनं जिंकलेत. काय गोलंदाजी सुरू आहे. इथून मात्र नक्कीच अजून मात्र एक स्पर्धा खेळण्यासाठी जाणार आहेत. एकविरा स्पोर्ट्स नायगाव तिवरी इथे मला वाटतं त्यांची स्पर्धा मॅच आहे.
तिवरीला जी स्पर्धा सुरू आहे, आमचे मित्र त्या ठिकाणी समालोचन करतात अक्षय साडम आणि मनीष पाटील. यावेळेस फ्लिकचा फटका आहे, चेंडू फॉरवर्ड बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनच्या दिशेनं. अतिशय जबरदस्त गोलंदाजी. कालच्या दिवसामध्ये देखील विशाळला गोलंदाजीच्या जोरावर मॅन ऑफ द मॅच पहिला मॅच झाला होता. अग्री कोळी समाज सामाजिक संस्थेच्या म्हणजे या संघाच्या अगेन जो पहिला मॅच खेळला होता ना विशाळ, त्या पहिल्या मॅच मध्ये 2 स्पेल विशाळचे अतिशय जबरदस्त होते आणि त्या 2 स्पेलच्या जोरावर मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार कालच्या दिवसामध्ये विशाळला दिला होता. यावेळेस डेड ऑन स्पॉटचा चेंडू ऑन साईडला फटका आहे, वाईड इज लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडूला स्टॉप केलं गेलं. प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. एकच धाव इथे मिळेल. कुठलीही मुभा कुठलीही संधी हात खोलण्याची बॅटर आहे त्या ठिकाणी दिली जात नाही विशाल कोहलीकडून. अतिशय जबरदस्त गोलंदाजी. धावा झाल्या ते 21 विकेट पडल्या आहेत ते आतापर्यंत 3 आणि तिन्ही विकेट या विशाल कोहली यांच्या खात्यावर आहेत, अकाउंटवर आहेत. यावेळेस फटका जबरदस्त टायमिंग सोबत हा चेंडू मात्र निघून जातोय. 6 धावांसाठी षटकार. अक्षय सीफूड 6 धावा. थँक्यू. जय श्रीराम उत्तम संघ या ठिकाणी दाखल झाला आहे आणि त्यांचे देखील हार्दिक स्वागत करतोय. महड संघ दाखल झाला आहे का? झाला असेल तर आपले येण्याची नोंद करा. महड संघ यानंतर मॅच आपण ते पाहणार आहोत. जय श्रीराम उत्तन वर्सेस महड. धावा 27. शेवटच्या चेंडूवर मात्र विशाल कोहलीला या ठिकाणी 6 धावा मोजाव्या लागत आहेत. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. धावा फलकावर लावल्यात त्या अग्री कोळी समाज सामाजिक संस्थेनं. त्या 27 धावा. दुसरा स्पेल आपण पहिला विशाल कोहली यांचा 11 धावा पहिल्या स्पेलमध्ये विशाळनं दिल्या होत्या, त्या 5 धावा 2 स्पेलमध्ये विशाळने मात्र खर्च केल्या आहेत. या इनिंगमध्ये त्या जवळपास 16 धावा आणि 3 विकेट. न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये धर्मेश, एक अतिशय दर्जेदार आणि नक्कीच नाव लौकिक गोलंदाज, एक मोठं नाव. यावेळेस हा फटका आहे स्क्वेअर लेगच्या दिशेनं. अगदी डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषा पार. षटकार. थँक्यू. इथे मात्र पर्यायी मार्गी एकच. जर स्कोरबोर्ड पाडवायचा असेल तर तिथे आक्रमण करणं गरजेचं आणि कदाचित ती काही कॉन्फरन्स जोनस आणि प्रमोद कोहली यांच्यामध्ये झाली मैदानाच्या आतमध्ये. त्याच्यामध्ये नक्कीच हीच बातचीत झाली असेल की इथून मात्र आपले हात खोलावे लागतील. आणि या ठिकाणी मात्र पहिला चेंडू आणि काय तो प्रहार केला गेला धर्मेशच्या अगेन्स्ट. मॅन फ्रॉम नालासोपाराचा हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. धनवीन एकविरा स्पोर्ट्स नायगावच्या माध्यमातून खेळतोय. वेगवान चेंडू. क्या बात आहे. अतिशय सुंदर चेंडू हाताळला गेला. योग्य ती लाईन आणि लेंथ पाहायला मिळते पंचांच्या निदर्शनामध्ये. एक रिव्ह्यू आहे. शशी साडम स्ट्राईक पंच आहेत, त्यांच्या निदर्शनामध्ये हा चेंडू योग्य आहे. मात्र या ठिकाणी अग्री कोळी समाज सामाजिक संस्था DRS यूज करतोय. चला यायचं आहे थर्ड अंपायर. चेक करा प्लीज की हा चेंडू वाईड आहे की नाही. मॅकमिलन गोविंद, शशी दादा आहेत आणि खास करून
दीपेश आहेत, चेक करतायत. वाईट चेंडू आहे, वाईट आहे. DRS होता अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था आणि हा सक्सेस होतोय या ठिकाणी. लाईव्ह टेलिकास्ट मध्ये हे चेक केलं गेलं आणि त्याच्यामुळे तो रिव्ह्यू जो आहे तो कंटिन्यू राहणार आहे अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचा. पंच क्षमस्व होतात, मात्र एक व्हाईट चेंडूचा इशारा थर्ड अंपायरच्या वतीनं दिला जातोय. धावासंख्येमध्ये भर होते, धावा झाल्या त्या 34 धावा. चला चला मॅच स्टार्ट करा प्लीज, विनंती करतोय. थर्ड अंपायर आमचे दीपेश होते या ठिकाणी. आणि थँक्यू डिका स्पोर्ट्स यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय, कारण अप्रतिम त्या ठिकाणी तो लाईव्ह टेलिकास्ट दाखवलं जातं. त्यांचं देखील या ठिकाणी करतोय आभार. यामुळे या मॅचच्या दिशेनं चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फलकावर धावा आहेत त्या 34 अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेच्या. यावेळेस आणखीन एक वेगवान चेंडू, मात्र चेंडू सर्व भेद घेतोय तो पॅडचा. पॅडवर मात्र हा चेंडू आढळतोय. जबरदस्त गोलंदाजी, 4 ते 5 पावलांचा रनवे असेल असं वाटतं की कदाचित हा स्विंगचा सुलतान आहे की काय. मात्र त्या 4 ते 5 पावलांच्या रनवे मध्ये जो वेग आहे, म्हणजे एक विचार केला आपण शोल्डर, सगळ्यात महत्वाचं काय शोल्डर. दुखापत होते का, पाणी घेऊन जा प्लीज. पाणी पाणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. हा चेंडू वेगवान होता आणि तो मात्र आढळला गेला तो अंगावर. प्रमोद खुरी यांना इजा होते थोडीशी त्या ठिकाणी. रेडी आहेत त्या ठिकाणी, व्यवस्थित आहेत प्रमोद कोळी. मात्र जर आपण स्पीड मीटर जर या ठिकाणी चेक केलं ना मंगेश राणे साहेब, तर जवळपास 130 ते 135 तास स्पीड असेल. आमचा डिक्का स्पोर्टचं स्पीड मीटर आम्हाला दाखवते. या वेगानं तो चेंडू टाकला जातोय. क्या बात आहे, थँक्यू डिक्का. मात्र जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी धर्मेश मार्फत. ऑन साइडला फटका आहे, साइड स्क्रीनच्या समोर शतरक्षक त्या ठिकाणी आहे प्रोडक्शन साठी. यावेळेस फक्त मिळेल ती एक धाव. आज नक्कीच बदल, ज्याप्रमाणे अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेने ज्याप्रमाणे टीम मध्ये बदल केलाय, तो बदल धनवी नायगाव टीमने देखील केलाय. काही गोलंदाज त्यांनी ऍड केलेत आपल्या टीम मध्ये. हा एक बदल त्यांच्या टीम मध्ये पाहायला मिळतोय. खूप महत्वपूर्ण मॅच, टॉप 3 मध्ये प्रवेश करायचा आहे. दोन्ही संघांना पूर्ण कल्पना आहे आणि दोन्ही संघ ताकदीनं या ठिकाणी दाखल झालेत. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू, जबरदस्त चेंडू जोनस साठी हाताळला होता. इथे मात्र जोनस होतोय बीट आणि यष्टीरक्षक देखील त्या ठिकाणी राजीव मिश्रा होत आहेत बीट. दुखापत होते कारण चेंडू आदळला गेला. तर यष्टीरक्षक राजीव मिश्रा यांच्या पॅडवर थाईसवर तो चेंडू आदळला गेला. एक धाव इथे नक्कीच मिळेल.
धावा झाल्या त्या 36 धावा. 36 आकडा दोघांमध्ये कधीही नसावा, मात्र लग्न जुळवण्यासाठी 36 गुण जुळणं खूप गरजेचे असतात. ही 36 आकड्याची कथा आहे. आणखी एक जोरकस फटका डाऊन द ग्राउंड. चेंडू वाईडिश लॉंग ऑन ला फील्ड केला गेला. एकच धाव. पीक करण्याचा प्रयत्न वारंवार होतोय, मात्र काय हा वेग आहे, वेगानं अक्षरशः बीट केलंय मी म्हणेल. दोन्ही बॅटर्सला थांबवून ठेवलंय. अफलातून गोलंदाजी धर्मेशची मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. धावा 37. आणखी एक जोरकस फटका पाहायला मिळतोय. बॉलर बॅक टू ड्राईव्ह पाहिलं होतं आपण. प्रयत्न चांगला केला होता धर्मेशने चेंडूला अडवण्यासाठी, मात्र मिस केला हा कॅच. एक धाव इथे देखील मिळेल. अतिशय सुंदर षटक हाताळलं गेलं. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 4 षटकांमध्ये धावा फलकाव लावल्यात आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेनं त्या 38 धावा. धर्मेशचं नक्कीच या ठिकाणी मी कौतुक करेल. 4थं षटक धर्मेशचं. फक्त आणि फक्त धर्मेशनं दिल्या या षटकामध्ये त्या 9 धावा. अतिशय सुंदर गोलंदाजी धर्मेश मार्फत. मी म्हटलं की बॅटर वाढवले आहेत आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेनं. जोनोस ऍड झालाय, उदय पाटील ऍड झालेत, प्रफुल्ल ऍड झालाय या टीम मध्ये. मात्र इथे धनवीन नायगावनं देखील गोलंदाज वाढवले आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ही मॅच रफ अँड टफ नक्कीच होईल. अंतिम षटक स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज मिस्टर हेमंत. मॅन फ्रॉम खानिवडे. धावा झाल्या त्या 38 धावा. 38. कालचा दिवस खरोखर हेमंत देखील जबरदस्त गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये केली होती. मात्र समोर आहे जोनस. 6 चेंडू या इनिंग मधील शिल्लक आहे. या 7 चेंडू मध्ये किती धावा बनवणार आगरी कोळी समाज सामाजिक संस्था आणि किती धावेवर थांबवणार. हाफ ट्रॅकर होता. आडव्या बॅटने खेळायचं होतं ऑन साइडला या चेंडूला, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क त्या ठिकाणी होत नाही. एक ब्लँक स्ट्रोक खेळला गेला. बॅट स्पिन तर अतिशय सुंदर होता, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क त्या ठिकाणी होत नाही. चेंडू जातोय तो एसटीच्या मागे. पहिला चेंडू निर्धाव. राजू मिश्रा यांना आपण पाहतो एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. शॉर्ट अंपुलचा फटका. काय साऊंड आला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. हा मात्र मी म्हणेल पॅव्हलिनच्या बाहेर षटकार. थँक्यू. जोनसच्या बॅटमधून येतोय हा दुसरा षटकार. धावा झालेल्या आहेत. तिसरा षटकार जोनसच्या बॅटमधून. धावा झाल्या त्या 44. 44. लॉस ऑफ 3 विकेट ऑन बोर्ड आगरी कोळी समाज सामाजिक संस्था. आणखी एक बॅक टू बॅक. हा दुसरा धमाका. अक्षरशः चेंडू जातोय मेन रोडवर. 6 धावा जोनसच्या बॅटमधून. थँक्यू. या ठिकाणी मात्र फलकावर धावा लागल्या जातात त्या 50. आगरी कोळी समाज सामाजिक संस्था 50 धावा फलकावर लावतोय. जबरदस्त बॅटिंग मिस्टर जोनस मॅन फ्रॉम भाईंदर. इथे भरपूर चर्चा सुरू आहेत, कारण हे आताचं हे षटक आहे खूप महत्वाचं आहे. कारण आतापर्यंत आपण आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेला क्रिकेटचा पहिला शब्द सी फॉर कंट्रोल मध्ये ठेवलाय. जरा वेळेचं तर लक्ष, वेळेचं भान ठेवा इतकंच म्हणतोय. वेळ जरा वाचवा. पंच देखील म्हणतायत प्लीज लगेच शतरक्षण लावून घ्या. आणि आतापर्यंत आपण कंट्रोल मध्ये ठेवलं होतं. 4 षटकांपर्यंत आपण या समोरच्या संघाला कंट्रोल मध्ये ठेवलंय. आणि या मात्र ओव्हर मध्ये कुठल्याही प्रकारची चुकी होता कामा नाहीये. आणि या कारणास्तव घेतली होती ही काही सेकंदांची कॉन्फरन्स. स्वतः अनिल घरत देखील येत आहे. टीम कॅप्टन आहेत, टीम लीडर आहेत.
ते देखील गोलंदाज हेमंत यांना काहीसं मार्गदर्शन देत आहेत. 2 चेंडू 2 षटकार. पहिला चेंडू आपण पाहिला तर जवळपास नक्की डॉट गेला होता, त्यानंतर मात्र हा षटकार. दुसरा चेंडू षटकार. तिसऱ्या चेंडूवर देखील ठोठावला गेला तो षटकार. चौथा चेंडू देखील, हा चेंडू कुठे जाईल तो देखील जातोय सीमा रेषेच्या बाहेर. अक्षय सी फूडचा हा 6 धाव्यांचा दमदार फटका षटकार. थँक्यू. कदाचित हेमंतला काहीसं मार्गदर्शन दिलं होतं की पॅडवर मारा कर, आणि हा चेंडू पॅडवरचा होता. हा षटकार मी म्हणे बनवलाय, कारण हा चेंडू नक्कीच मी तर म्हणे खराब नव्हता. चेंडू जबरदस्त डिलिव्हरी हाताळली होती, मात्र हा फटका बनवला जुनसनं. अफलातून स्ट्रोक खेळला गेला. ताकद जबरदस्त आहे. चला चेंडू फेकून द्या जुना चेंडू या खेळाडूमध्ये. मी म्हटलं की मागच्याच वीक मध्ये जवळपास एक बहारदार इनिंग 40+ या खेळाडूनं खेळली होती. अवर लेडी ऑफ नाझरेथचरचं मैदान 24 चेंडूमध्ये 85 धावेची इनिंग खेळली होती जोनसनं, लक्षात ठेवा. आणि या मैदानावर देखील अफलातून खेळी साकारताना ओव्हरऑल आपण पाहिलं तर 5 षटकारे जोनसच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिले आहेत. जवळजवळ वेळ घालवलाय तर 10 ते 15 मिनिटं खेळपट्टीवर जोनस उभा आहे. चेंडूंचा सामना केला जोनसनं. 14 चेंडू आणि 14 चेंडू मध्ये 39 धाव संख्येवर हा फलंदाज खेळतोय. जबरदस्त बॅटिंग. 14 चेंडू 39 धावा, 5 षटकार आपण जोनसच्या बॅट मधून पाहिलेत. संघ पोचला गेला तो 55 या आकड्यावर, 56 या आकड्यावर, माफ करा. यावेळेस पुन्हा एकदा टर्न करून खेळायचं होतं, मात्र चेंडू फाईन लेग क्षेत्राच्या दिशेने वेगाने ट्रॅव्हल होतो. यावेळेस देखील हा चेंडू सीमारेषा पार. इथे देखील धावा मिळतील त्या 4. चौकार. थँक्यू. धाव संख्या फळकावर तब्बल लागली जाते 60. 4 षटकं आपण पाहिली. 4 षटकामध्ये नक्कीच कंट्रोलमध्ये ठेवलं होतं आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेला. मात्र स्लॉग ओव्हर म्हणायचं गेलं तर हाणामारीचं षटक, आणि या हाणामारीच्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं हाणामारी सुरू केली आहे ती जोनसनं. 43 धाव संख्येवर हा बॅटर खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. अंतिम षटक आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस डाऊन द ग्राउंड डेड ऑन स्पॉटचा चेंडू चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलं गेलं. एकदा तर वेगानं पूर्ण केली. डबलचा कॉल त्या ठिकाणी दिला जातोय. काय घडलं या ठिकाणी, कारण पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू लागला नव्हता एसटीला, त्याच्यामुळे कुठेतरी या ठिकाणी थर्ड अंपायर रेफर केलाय. ही विकेट आहे का या 2 धावा आहेत, जरा चेक करायचं आहे. कारण पहिल्या अटेम्प्ट मध्ये तो चेंडू लागला नव्हता, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये तो चेंडू लावला गेला. मात्र तत्पूर्वी मात्र बॅटर प्रमोद कोळी क्रीजच्या आतमध्ये आहे की नाही हे या ठिकाणी थर्ड अंपायर चेक करतायत. येस, कीप रोलिंग, कीप रोलिंग, कीप रोलिंग. स्टॉप स्टॉप स्टॉप.